आज इथे मी बनवले आहे मुलाच्या आवडीचा पदार्थ, त्याला खूप आवडतो आणि त्याचसोबत जर सॉस दिला ना तर डब्बा नक्कीच संपून येतो आणि त्यासाठी आपल्याला जास्त काही करायचं नाही आणि मेन ह्याचा प्लस पॉइंट आहे की आपण ह्याची पूर्वतयारी रात्री करून ठेवू शकतो। सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण जर कुठलाही पदार्थ पूर्वतयारी करून ठेवली ना तर खूप इझी जातं आपल्याला रेसिपी बनवायला। आणि त्यासाठी मी इथे कॉर्न जे आहे मका तो बॉईल करून घेतलेला आहे, त्याचसोबत एक बटाटा बॉईल करून घेतलेला आहे। बॉईल कॉर्नमध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे आणि इथे मी 1 चमचाभर मिरचीचा ठेचा टाकलेला। तुम्ही बोलाल लहान मुलाला मिरचीचा ठेचा, पण हा जे कमी तिखटवाली मिरची असते ना त्या मिरचीचा ठेचा आहे। ठेचा बिलकुल तिखट नव्हता म्हणून मी इथे घातलेला आहे। तुम्हाला जर नाही घालायचं असेल तर स्किप करू शकता। त्यानंतर थोडंसं चिली फ्लेक्स आणि अगदी चिमूटभर असं लाल तिखट घातलेलं आहे, चाट मसाला घातलेला, ऑरेगॅनो पावडर घातलेली आहे इथे मी। तुम्ही मिक्स अप काय पण घालू शकता आणि 1 चिमूटभर आपल्याला इथे हळद घालायची आहे। आणि जर तुम्हाला जास्त स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही तिखट थोडं वाढवू शकता। त्यानंतर आपल्याला एकदम असं टेस्ट चांगला लागण्यासाठी इथे आपण घातलेला आहे मॅगीचा मॅजिक मसाला घालायचा आहे, त्याने ह्या रेसिपीची टेस्ट अगदी मस्त अशी लागते। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। तुम्हाला जर आणखीन काही भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण इथे मी कांदा टोमॅटोच घातलेला आहे। त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्ण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव झाल्यानंतर हे 5 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे। आणि जर तुम्ही हे रात्री बनवत असाल तर रात्री देखील हे बनवून ठेवू शकता, म्हणजे सकाळी आपली पटकन अशी तयारी होते। आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा। त्यानंतर आपल्याला ह्याची टिक्की बनवायची आहे आणि तुम्हाला कळलंच असेल इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर इथे मी बनवलेले आहे कॉर्न टिक्की, कॉर्न विथ पोटॅटो टिक्की। हे म्हणजे बनवायला खूपच सोपी आहे आणि पटकन अशी बनवून होते। आणि मेन म्हणजे ह्याचं काय, ह्याच रेसिपीमध्ये मी म्हणजे हे जे बॅटर मी तयार केलेलं आहे जे सारण, त्याच्याचमध्ये मी 2 रेसिपी बनवणार आहे, पण त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दुसरी रेसिपी शेअर करणार आहे। हे बघा अशा प्रकारे आपल्याला ह्याची टिक्की रेडी करून घ्यायची आहे आणि ह्या टिक्की म्हणजे तुम्ही सगळं मिश्रण करून टिक्की रात्रीच बनवून ठेवू शकता फ्राय करून। अशा पूर्ण टिक्क्या मी बनवून घेतलेल्या आहे। तुम्ही आकार तुमच्या म्हणजे आवडीनुसार करू शकता, पण ही मी राऊंड शेपमध्ये का बनवली ती तुम्हाला नेक्स्ट रेसिपीमध्ये नक्कीच कळेल। आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं रवामध्ये डीप करून, म्हणजे हा बारीक रवा आहे, बारीक रव्यामध्ये डीप करून इथे शॅलो फ्राय करणार आहे। तुम्हाला जर रवा नाही लावायचा असेल तर ब्रेड क्रम्ब देखील लावून तुम्ही हे फ्राय करू शकता। तुम्हाला जर पाहिजे तर डीप फ्राय करायचं असेल तर थोडीशी कोटिंग करून मग तुम्हाला हे डीप फ्राय करावं लागेल। पण जर डीप फ्राय नाही करायचे असेल ना तर तुम्ही डायरेक्टली रव्यामध्ये डीप करून तुम्ही शॅलो फ्राय करू शकता। असंही हे खूप छान लागतं आणि एकदम असं क्रिस्पी असं हे होतं, खायला तर खूपच मस्त लागतं हे। आणि हे आपल्याला जे आपण शॅलो फ्राय करतो ते अगदी मीडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवरच करायचं आहे आणि पटकन असं बनवून होतं। सकाळच्या गडबडीमध्ये ही रेसिपी उत्तम आहे, मुलांना टिफिनमध्ये द्यायला पटकन बनते आणि मुलं देखील आवडीने खातात। त्याचसोबत तुम्ही चटणी पण देऊ शकता, पण मी इथे माझ्या मुलाला टोमॅटो केचप दिलेला आहे, त्याला हे सॉससोबत खायला खूप आवडते। तुम्हाला जर नाही आवडत तर तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता। आणि ह्याच टिक्कीपासून मी दुसरी रेसिपी बनवलेली आहे, ती रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे, तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।